हॅलो गाईज, तर स्वागत आहे तुमचं आपल्या या यूट्यूब चॅनलवरती. मित्रांनो, चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब नक्की करा आणि अशाच नवनवीन अपडेट्स आपल्या या चॅनलवरती पाहत राहा. चला तर मग आपण पाहणार आहोत सुना येती खरा या मालिकेचा आजचा रिव्ह्यू. तर मित्रांनो, आता इथे या अन्विताला पाहायला पाहुणे आलेले असतात. तर त्यावेळी आता इथे सगळेजण आता बसलेले असतानाच इकडे आता छाया येते. छाया आल्यानंतर भास्कर जो आहे तो छायाची ओळख करून देतो. ही माझी मिसेस म्हणजेच अन्विताची आई. तर त्यावेळी आता इथे हे जे काही लोक आहेत ना, ते बोलतात की तुमचं घर छान आहे बरं का. तेवढ्यातच तिथे पद्मा येते. पद्मा आल्यानंतर ती बोलते की आवडलं तुम्हाला? खरं तर हे आम्ही बाहेरून लोक बोलून डिझाईन करून घेतलं आहे. कसं वाटलं मग? ते बोलतात की हो, अगदी छान आहे. तर त्यानंतर आता इकडे हे जे काही लोक आहेत ना, पाहुणे आहेत ना, ते बोलतात की आम्ही ज्या मुलीला पाहण्यासाठी आलो आहे ती मुलगी कुठे आहे? तर त्यावेळी आता इकडे छाया जी आहे ती बोलते की अरे हां, अन्विता ना, चला चला मी घेऊन येते हां तिला. असं म्हणत आता इथे ही जी काही छाया आहे ना, ती आता अन्विताच्या रूमकडे यायला निघालेली आहे तिला घेण्यासाठी. आणि इकडे अन्विता आणि अन्विताची आजी दोघीही बोलत असतात. अन्विताची आजी जी आहे ती बोलते की अन्विता, तुझ्या लग्नाची मी खूप स्वप्न पाहिलेत गं. पण त्यावेळी आता इथे अन्विता जी आहे ती बोलते की हो का आजी, मीही. तर त्याचनंतर आता इथे आजी सांगू लागते की हे बघ अन्विता, तुला जर हे स्थळ आवडलं तर तरच तू या लग्नाला होकार द्यायचा हां. नाहीतर पद्माच्या सांगण्यावरून या लग्नाला होकार वगैरे देण्याची काही गरज नाही आहे. कारण पद्मा, तुझा विचार करून हे स्थळ मला वाटत नाही आहे की हे स्थळ तिने आणलं आहे. तर त्याचनंतर आता इकडे ही जी अन्विता आहे ती बोलते की हो आजी. तर तेवढ्यातच तिथे छाया आलेली आहे आणि छाया म्हणत असते की ती गोड दिसते माझी मुलगी. असं म्हणत ती बोलते की चल आता काय इथेच उभी राहणार आहेस का? चल बाहेर पाहुणे आलेले आहेत ना, पाहुण्यांच्या समोर चल. असं म्हणत आता छायेने तिला पाहुण्यांच्या समोर नेलेलं आहे. इकडे आता उमाच्या घरी सगळेजण नाश्ता करण्यासाठी येणार असतात. म्हणूनच आता उमा जी आहे नाश्त्याला सगळ्या प्लेट्स वगैरे लावत असते टेबलवरती. आणि त्यावेळी आता इथे ही जी काही वेता आहे ना, ती बोलते की आई, काय गं, प्रियंका वहिनी कुठे आहे? तेवढ्यातच तिथे प्रियंका येते. प्रियंका आल्यानंतर ती बोलते की काय झालं वेता, मी तर इथेच आहे आणि तसंही मी ही नाश्त्याची तयारी करत होते. आता इकडे आई जी आहे ती बोलते की ह्या हे ग्लास वगैरे कोणी आणून ठेवले ते? तर आता प्रियंका बोलते की मीच आणले आहे सासूबाई, तुम्ही नका काळजी करू. मला आता सुनेचा हक्क पूर्ण निभवायचा आहे आणि म्हणून एक एक करत मी शिकत जाणार आहे. तर त्यावेळी आता इकडे बंटी, राघव आता इथे नाश्ता करण्यासाठी येऊन बसलेले आहेत. आणि ज्यावेळी आता इथे ते दोघेजण येतात त्यावेळी आता ते श्रीधरची वाट पाहत असतात. जेव्हा श्रीधर आता नाश्ता करण्यासाठी येतो तेव्हा बंटी आणि राघव दोघेही जण श्रीधरला चिडवतात. कारण रात्री जे काही घडलं होतं त्यामुळे. तर आता इकडे श्रीधर आल्यानंतर सगळ्यांना गुड मॉर्निंग विश करतो आणि राघवला गुड मॉर्निंग विश केल्यानंतर राघवही बोलतो की गुड मॉर्निंग. तर त्यानंतर आता वेळ येते इकडे पिहूला गुड मॉर्निंग करायची. खरं तर त्याचा चेहरा जो आहे तो अगदी पडलेला असतो. त्याला पिहूशी बोलायचं असतं, पण तरी देखील आता या सगळ्यांमुळे त्याला जास्त काही बोलता येत नाही. तर आता पिहू देखील त्याला गुड मॉर्निंग म्हणते आणि ती तिच्या कामाला लागते. इकडे आता आप्पाही थोड्याच वेळात नाश्ता करण्यासाठी येतात. तर आता इकडे उमा जी आहे ना, ती पाहते आहे की तिचा परिवार जो आहे तो किती आनंदी आहे. आणि आता इकडे सगळेजण नाश्त्यासाठी बसलेले असतात. त्यावेळी आप्पा येतात आणि बोलतात की चला उमा, वाढा ना पटपट, उशीर व्हायला नको. इकडे आता अन्विताला छायाने सगळ्यांसमोर आणलेलं असतं. ज्यावेळी त्या मुलाने अन्विताला पाहिलं तर पहिल्याच नजरेत त्याला ती आवडली होती आणि त्याच्या चेहऱ्यावरती ते हसू आलं होतं. इकडे अन्विता जी आहे ती आता पद्माच्या शेजारी बसते. आता इकडे पद्मा जी आहे ती बोलते की ही आहे आमची भाची, बघा कशी वाटली तुम्हाला, एकदा नीट बघून घ्या. तर त्यावेळी आता पद्मा खूप खुश असते कारण तिला माहिती आहे की अन्विता जी आहे ती या लग्नाला होकार नक्कीच देणार. कारण तिने रात्रीच तिला सगळं काही समजावून सांगितलं होतं. म्हणूनच तिला खूप मोठा कॉन्फिडन्स असतो की अन्विता तिला नाही म्हणणार नाही आणि तिच्या शब्दाबाहेर ही जाणारच नाही. तर त्यावेळी आता पद्मा जी आहे ती बोलते की हे पहा, तुम्हाला जे काही प्रश्न विचारायचे आहेत ना ते हमखास विचारू शकता. आमची अन्विता त्या सगळ्या प्रश्नांची उत्तरं देईल.
तर त्याचनंतर इथे ही जी काही आई आहे ना, मुलाची आई आणि बाबा दोघेही जण प्रश्न विचारू लागतात. आणि आता त्यांचं झाल्यानंतर ते सांगतात की त्यांच्या मुलाला बोलतात की तुला विचार, तुला काय विचारायचं आहे ते. तेवढ्यातच आता त्यांचा मुलगा जो आहे ना, तो तिला विचारू लागतो की तुझं शिक्षण काय झालं आहे. तर त्यावेळी आता इथे ही जी काही अन्विता आहे ना, ती बोलते की हे पहा, मी शिक्षण करत आहे, अजूनही माझं शिक्षण कंप्लीट झालेलं नाही आहे. तेवढ्यातच तो मुलगा बोलतो की मग काही जॉब वगैरे करण्याचा प्लॅन आहे का. तर त्यावेळी आता ती बोलते की हो, मला लग्नानंतर शिकायचंही आहे आणि जॉबही करायचा आहे. तेवढ्यातच ती माणूस जी आहे ती गप्प बसतात. आणि त्यावेळी आता अन्विता पुढे बोलते. अन्विता म्हणते की म्हणजेच माझ्या नवऱ्याच्या म्हणजे बिझनेसला हातभार लावायचा आहे, असं माझा म्हणण्याचा अर्थ होता. इकडे आता हे ऐकल्यानंतर ते सगळेजण खुश होतात की जर आपल्या मुलाला ही मुलगी हेल्प करत असेल तर चांगलीच गोष्ट आहे ना, असंही त्यांना वाटू लागतं. आणि त्याचनंतर आता इकडे पद्मा जी आहे ती बोलते की आणि हे पहा, आमची अन्विता जी आहे ना, ती सगळ्या कामात परफेक्ट आहे, तिला कुठलंही काही येत नाही असं होतच नाही. तर त्याचनंतर आता इकडे अन्विताचे गुण ऐकून इथे त्या मुलाच्या आईवडिलांना अन्विता खूपच आवडलेली आहे. आणि त्यावेळी आता येथे ही जी काही आत्या आहे ना, ती जे काही बोलली होती रात्रीच्या वेळी की मी तुझ्यासाठी हे केलं आहे, ते केलं आहे, आणि पुन्हा उमाने लग्न केल्यानंतर तिला तसंच राहावं लागलं, तिच्याशी कोणीही लग्न केलं नाही, असं सगळं तिने तिला सांगून ठेवलं होतं. आणि त्यावेळी आता इथे पद्मा जी आहे त्या मुलाकडच्यांना विचारते की काय मग, तुम्हाला आमची मुलगी पसंत आहे ना. तर त्यावेळी आता ते लोक जे आहेत ते बोलतात की हो हो, आम्हाला तुमची मुलगी तर पसंत आहे, पण आम्हाला एक सांगा, तिला आमचा मुलगा पसंत आहे का. तर छाया, भास्कर सगळेजण उत्सुक असतात की अन्विता काय बोलेल. त्यावेळी आता अन्विता जी आहे ती खूप विचार करते. खरं तर तिला नाही म्हणायचं असतं, पण जेव्हा जेव्हा तिला पद्माने बोललेले वाक्य आठवले ना, की उमासाठी तिने एवढं केलं होतं, आणि जर पुन्हा आता तू जर तसं केलंस तर माझा रक्ताच्या नात्यावरचा विश्वास उठेल, असं सगळं बोलल्यामुळे आता ही अन्विता जी आहे ना, ती बोलते की हो, मलाही हा मुलगा पसंत आहे. असं सांगितल्यानंतर पद्मा जी आहे ती बोलते की बघा, मी सांगितलं होतं ना तुम्हाला की मुलगी माझ्या शब्दाच्या बाहेर नाही म्हणून. चला आता लागा तयारीला, असं आता इथे ही जी काही पद्मा आहे ना ती म्हणत असते. पण इकडे जेव्हा अन्विताने लग्नासाठी होकार दिला, त्यावेळी आता ही जी काही अन्विताची आजी आहे ती खूप अस्वस्थ होते. तिला माहिती असतं की अन्विता ही जी काही तिने होकार दिला आहे ना, तो फक्त या पद्माच्या दडपणाखालीच दिला असणार आहे. पण पोरीने तिच्या सुखाचा विचार करायला हवा, असं आता इथे तिच्या आजीला वाटत असतं. पण त्याचनंतर इकडे इकडे छाया ही खूप खुश असते, कारण एवढं छान स्थळ आलं आहे म्हटल्यानंतर तिलाही आणखीन काय हवं असणार आहे. तर त्याचनंतर आता इकडे अन्विता आणि ही ते पद्मा जी आहे ते एकमेकींकडे पाहतात. त्यावेळी अन्विता बोलते की आतू, मला मुलगा तर पसंत आहे आणि मी लग्नासाठीही तयार आहे, पण माझी एक अट आहे. असं म्हटल्यानंतर आता इकडे सगळेजण तिच्याकडे पाहू लागतात. पद्मा बोलते की म्हणजे अन्विता, तुला काय म्हणायचं आहे. तर त्यावेळी आता इथे ती बोलते की मी हे लग्न करायला मान्य आहे, पण माझी एक अट असणार आहे. तर त्यावेळी आता इथे सगळ्यांना प्रश्न पडतो की हिची काय अट असणार आहे, नेमकं हिला काय म्हणायचं आहे. तर त्याच वेळी आता इथे ती बोलते की मला ना लग्नाच्या आधी मुलाला भेटायचं आहे, मुलाला बोलायचं आहे, आणि जेव्हा आम्ही एकमेकांशी बोलू तेव्हाच आम्हाला एकमेकांचं मन कळेल, म्हणूनच मला त्यांना भेटायचं आहे. तर आता इथे पद्मा जी आहे ती बोलते की एवढंच ना, बरं मला सांगा तुम्हाला काय वाटतंय. तर त्यावेळी आता मुलाकडचेही बोलतात की हो हो चालेल, आमचा काहीच प्रॉब्लेम नाही आहे. तर त्याचनंतर आता तिची अट जी आहे ती मान्य होते. आणि आता पद्मा जी आहे ती बोलते की जा रुद्रांश, म्हणजे तुझ्या बहिणीचं लग्न जुळलं आहे, जाऊन पेढे घेऊन ये आणि आपण तोंड गोड करूयात. असं म्हणताच आता रुद्र जातो आणि किचनमधून पेढ्याचा बॉक्स घेऊन येतो. एकदा की त्याने बॉक्स आणला तर सगळ्यांची तोंडं गोड करतो. आणि आता इथे सगळेजण असे हॅप्पी असतात. खरं तर इथे अन्विता ही त्या सगळ्यांसमोर दाखवत असते की ती किती हॅप्पी आहे, पण खरं तर ती काही हॅप्पी नसते. पण आज फक्त तिच्या आत्यामुळे तिला हे लग्न करणं मान्य करावं लागलं.
पद्मा आता पेढे आणल्यानंतर अन्विताला भरवते आणि तिचं तोंड गोड करते आणि त्याचनंतर आता इथे त्या मुलालाही ती पेढा भरवते आणि इकडे आता सगळेजण खुश असतात. सगळ्यांनी तोंड गोड केलेलं असतं आणि आता पाहुणे जे आहे ते बोलतात की चला आता निघायला हवं. इकडे आता छाया जी आहे ती बोलते की तुम्ही ना सगळेजण जेवूनच जा की. पण नाही, पाहुणे जेवायला तयार होत नाहीत. पाहुणे बोलतात की नाही नको, पुन्हा कधी. तर त्याचनंतर आता इकडे शिवनाथ जो आहे तो गोडाऊनमध्ये जाण्यासाठी निघालेला असतो. शिवनाथ रेडी होऊन तयार असतो आणि श्रीधर आणि माधवला आवाज देत असतो. तर त्यावेळी आता इथे उमाला हा शिवनाथ जो आहे तो बोलतो की मला सांगा उमा, श्रीधरला एवढा उशीर का होत आहे? म्हणजे हे पहा, लग्न झालं आहे म्हटल्यानंतर जबाबदाऱ्या संपत नाही तर त्या जबाबदाऱ्या वाढतात. सांगा त्याला समजावून. तर त्यावेळी आता इथे ही जी काही प्रियंका आहे ती बोलते की हो हो येतीलच, मी त्यांना पाठवते. असं म्हणत आता इकडे प्रियंका जी आहे ती बोलते की आई, मी ना सगळ्यांसाठी डबे रेडी केले आहेत. तर आता इथे प्रियंकाने सगळ्यांचे डबे भरलेले असतात. तर त्यावेळी उमा जी आहे ती बोलते की पण प्रियंका, तुला माहिती आहे का सगळ्यांना काय आवडतं आहे आणि तू कसा डब्बा भरला आहेस? तर त्यावेळी आता इथे प्रियंका बोलते की आई तुम्ही काळजीच करू नका, मी सगळ्यांचे व्यवस्थित डबे भरले आहेत आणि तसंही मी आता या घरची सून आहे ना, मग मला कळायला हवं ना सगळं काही, त्यामुळेच. तर आता इकडे ही जी काही आई आहे ना ती बोलते की खरंच खूप गुणी आहे गं बाई माझी सून. असं म्हटल्यानंतर आता इकडे ही जी काही उमा आहे ना ती आता बोलते की चल मी डबे देऊन येते. तेवढ्यातच प्रियंका ते 2 डबे तिच्या हातात देते, पण तिसरा डबा जो आहे ना तो तिच्या हातात मात्र देत नाही. कारण तिला स्वतः श्रीधरला तो डबा द्यायचा असतो. तर ती बोलते की आई, मी जर हा डबा दिला तर चालेल? तर त्यावेळी आता इकडे ही जी उमा आहे ना ती बोलते की हो हो, का नाही चालणार, त्यात काय आहे एवढं, जा बाई दे तुझ्या नवऱ्याला तुझा डब्बा. तर आता इकडे प्रियंका हे ऐकून खूप खुश होते आणि इकडे जायच्या वेळी आता इथे शिवनाथ जो आहे तो पुन्हा एकदा श्रीधरची तक्रार करू लागतो आणि त्यावेळी आता प्रियंका जी आहे ती बोलते की आपा ते येतीलच 2 मिनटात, तुम्ही पुढे व्हा तोपर्यंत. तर त्याचनंतर आता इकडे पाहुणे जे आहेत इकडे या घराच्या बाहेर निघालेले आहेत आणि त्या सगळ्यांच्या गप्पा चाललेल्या असतात. ज्यावेळी शिवनाथ घराबाहेर पडतो त्यावेळी आता या पद्माने पाहिलेलं आहे की हा शिवनाथ आता घराबाहेर पडणार आहे. त्याचमुळे आत्ताच तिला बाजी मारावी लागेल असं तिचं झालेलं असतं. तर आता इथे ही जी काही वेदा आहे ती बोलते की आई, म्हणजे ह्या अन्विताचं लग्न ठरलं आहे कदाचित, एवढे आनंदी ते दिसत आहेत म्हटल्यानंतर त्यावेळी वेदा जी आहे ती बोलते की बंटी मामा, आता ना त्या घरात शांतता असेल बघ आणि ते आपल्यालाही शांतपणे जगू देतील. तर आता इकडे बंटी मामा जी आहेत ते बोलतात की हे बघ, तू हे विसरून चालू नकोस की ही तुझी पद्मा मावशी आहे, ती कधीही शांत बसू शकत नाही आणि तसंही मला वाटतं की अन्विताचं लग्न जमलं आहे आणि म्हणूनच ती एवढी खुश आहे. तर त्यावेळी आता इकडे ही जी काही वेदा आहे ना ती बोलते की अगदी बरोबर बोलतोयस तू मामा. तर आता ही पद्माने पाहुण्यांना वाटं लावलेलं आहे आणि आता ते गेल्यानंतर इकडे पद्माने पाहिलं आहे की हा शिवनाथ जो आहे तो त्याच्या कामासाठी निघालेला असतो आणि जेव्हा तो कामासाठी निघालेला असतो त्याच वेळी इथे ती जी काही पद्मा आहे ना ती बोलते की शिवनाथ, काय रे शिवनाथ, मग आत्ता तुला कळेल की लग्न म्हणजे काय असतं. तुला आत्ता दिसेल की लग्न कसं असतं, ते कसं थाटामाटात आणि दणक्यात पार पाडतो की नाही ते बघच आता, असं शिवनाथला इथे ती पद्मा म्हणत असते. पद्मा पुन्हा एकदा बोलते की तसंही तुला काय माहिती असणार लग्न म्हणजे काय असतं ते, कारण तसंही तू मुलीला फूस लावून लग्न केलंस आणि त्यामुळे तुला लग्न म्हणजे काय हे माहीतच नाही आणि तुझ्या मुलानेही तुझ्या पायावर पाय ठेवून तोही चालला आणि त्यानेही तसंच फूस लावून पळून आणून तिच्याशी लग्न केलं. एका अर्थाने तुम्हाला माहीतच नाही आहे लग्न काय असतं. पण पहा, आता अन्विताचं लग्न जेव्हा तुम्ही पाहाल ना त्यावेळी तुम्हाला कळेल की लग्न म्हणजे काय असतं. तर त्यावेळी आता भास्कर जो आहे तो बोलतो की एकदम थाटामाटात पार पडेल आपल्या अन्विताचं लग्न. तर तेवढ्यातच उमा जी आहे ती बोलते की पद्माताई, तू करशील का तिचं थाटामाटात लग्न? तिच्यासाठी काहीही करशील, पण मला एक सांग, ती या लग्नात खुश आहे का? तू तिच्या मनाचा विचार केला आहेस का? का तिच्या विरोधात जाऊन हे लग्न तू करत आहेस? तिचा होकार आहे का या लग्नाला? तर त्यावेळी आता पद्माला वाटत असतं की आता हिला उमाला वाटतं की तिचा होकार नाही आहे. पण आता पद्मा जी आहे ती बोलते की उमा, फॉर युअर काइंड इन्फॉर्मेशन,
हे लग्न जे आहे ते अन्विताच्या मर्जीनेच होत आहे बरं का, आणि तिनेच या लग्नाला होकार दिलेला आहे. तर हे ऐकल्यानंतर आता उमाला तर धक्काच बसतो. उमा बोलते की काय, अन्विताने या लग्नाला होकार दिला आहे? तर त्यावेळी आता इथे उमाला वाटतं की कसं काय, म्हणजे अन्विता तर या लग्नासाठी तयार नव्हती. मला असं कळलं होतं की तिचं कुठेतरी बाहेर प्रकरण आहे, म्हणजे प्रेम प्रकरण आहे, पण या अन्विताने होकार कसा काय दिला मग? तर आता इथे उमाला कळतं की नक्कीच या पद्माच्या भीतीनेच तिने लग्नाला होकार दिला असावा. तर आता तिला तिची खूप काळजी वाटू लागते. इकडे आता ती शिवनाथला टोमणे मारत असते. शिवनाथ जो आहे तो एका शब्दाने देखील तिला काही बोलत नाही. इथे आता पद्मा बोलते की आता तुमच्या नाकावर टिचून तिचं लग्नही होईल, आणि आमच्या घरामध्ये पाहता तुम्ही की लग्न कसं असतं आणि कसं नाही ते. चला भास्कर चला, असं म्हणत आता इकडे पद्मा जी आहे ती भास्करला घेऊन आतमध्ये जाते. पद्माला या उमाला आणि शिवनाथला बोलायला खूप छान वाटत असतं, आणि त्यांचा अपमान करायला तर त्याहूनही जास्त छान. तर इकडे आता शिवनाथ जो आहे तो उमाला म्हणतो की उमा, मला सांगा तिला उत्तर देण्याची काय गरज होती? म्हणजे तसंही तिला बोललेलं काही कळतच नाही आहे, आणि तिच्यासोबत काहीही बोललं तरी त्याचा काय फायदा असतो? हिच्याशी काही बोललं तरी काही बोलून फायदा नाही, त्यापेक्षा न बोललेलंच बरं. आता इकडे आता शिवनाथ जो आहे तो बोलतो की चला आता जा आत. आम्ही सगळे निघतोय, आणि श्रीधरलाही लवकर पाठवा, कारण गोडाऊनमध्ये माल उतरायचा आहे. तर आता इकडे उमा जी आहे ती बोलते की हो नक्कीच, असं म्हणत आता शिवनाथ, माधव दोघेही जण कामासाठी निघालेले आहेत. तर त्याचनंतर आता इकडे आता शिवनाथच्या सांगण्यावरून गोडाऊनमध्ये 3 मुली आलेल्या असतात, पण त्या मुली कोण असतात हे कोणालाच माहिती नसतं. पण शिवनाथला मात्र माहिती असतं. तर नक्की ह्या मुली कोण आहेत? तर आता इकडे हा जो श्रीधर आहे तो येतो आणि पाहू लागतो की ह्या मुली कोण आहेत. खरं तर इथे जॉब करण्यासाठी आल्या आहेत की कशासाठी आल्या आहेत हेही त्यांना कळत नसतं. तर आता पुढील भागात इकडे हा जो राघव आहे तो राघव अन्विताशी भांडत असतो. खरं तर आता त्या दोघांना भांडताना पाहून आजीलाही बरं वाटत नसतं, कारण आता कुठेतरी अन्विताचं लग्न जमलं आहे आणि अन्विताने राघवबरोबर राहिलं पाहिजे, राघवशीच तिचं लग्न झालं पाहिजे असं आजीला वाटत होतं. आत्तापर्यंत तिला वाटायचं की हे दोघं एवढे भांडतात, कदाचित ह्यांच्यामध्येच प्रेम आहे, पण नाही, असं काहीच नाही आहे कदाचित. जर तिचं राघववर प्रेम असतं तर तिने मला तरी सांगितलं असतं, घरातल्या कोणालाही नसतं सांगितलं, पण मला सांगितलं असतं. पण आता इकडे आजीची एक इच्छा बहुतेक अपूर्णच राहणार आहे वाटते. आजीने जे काही स्वप्न रंगवले होते की उमाचे म्हणजेच राघवमुळे उमा आणि त्यांचं जे काही नातं आहे ना ते एक होईल, आणि त्यांचं घरही एक होईल, पण आता असं काही दिसणारच नाही. आजीला सगळं काही उलट दिसते. आजीला दिसते की आता अन्विताचं लग्न होईल आणि राघव आणि अन्विता वेगळे होतील. मग या घराला जोडण्याचा प्रयत्न कोण करेल? आता आजीने जे काही सुचवलं होतं त्या प्रकारे तसं काहीही होत नव्हतं. म्हणूनच आता आजीला खूप वाईट वाटत असतं, आणि इकडे अन्विता आणि राघव दोघेही जण एकमेकांशी भांडत असतात. तेवढ्यातच तिथे ही जे काही कामवाली मावशी आहे त्यांची ती येते. कामवाली मावशी आल्यानंतर राघवानी या अन्वितालाच म्हणू लागते की खरं तर ना तुमच्या दोघांची जोडी बनायला हवी होती. आता मी तर म्हणते तुम्ही दोघांनी लग्नच करून टाका. तर त्यावेळी आता अन्विता आणि राघव दोघेही जण बोलतात की काय ह्याच्यासोबत? तो बोलतो की हिच्यासोबत? नाही नाही, असं म्हणताच आता इकडे मावशी जी आहे ती बोलते की काय झालं आहे नाही म्हणायला, काय झालं आहे तुम्हा दोघांना लग्न करायला? हे पहा तुम्ही एकमेकांसाठी अगदी परफेक्ट आहात, आणि तसंही तुमचा जोडा अगदी शोभून दिसतो. तर त्याचनंतर आता पुढील भागात इकडे त्या दोघांमध्ये या सगळ्यावरून आणखीन भांडण वाढतात. तर त्याचनंतर आता इकडे श्रीधर जो आहे तो त्या मुलींना गोडाऊनमध्ये पाहतो आणि अप्पांना विचारू लागतो की या कोण आहेत? त्यावेळी आप्पा सांगू लागतात की या माधवसाठी आल्या आहेत. बरं माधव, याच्यातली एक निवड, आणि तुला कोणती आवडते आहे आणि कोणती नाही ते बघ आणि मला सांग. तर आता इकडे मावशी जी आहे ते बोलते की हे पहा, आता भांडण बंद करायचं आणि आता एकमेकांना निवडायचं. एकदा की तुम्ही दोघांनी होकार दिला की असा वार उडून टाकू ना, तर
पूर्ण सातारा तुमच्याकडे बघत राहील. तर मित्रांनो, आता मावशीने तर डायरेक्ट अन्विता आणि राघवचं लग्नच ठरवलं आहे. तर आजचा भाग जो आहे तो खूपच इंटरेस्टिंग होता. पण उद्याचा भाग यापेक्षाही जास्त इंटरेस्टिंग असणार आहे. तर नक्की पहा आणि आपल्या या चॅनलला अजूनही तुम्ही सबस्क्राईब केलं नसेल तर नक्की सबस्क्राईब करून घ्या. जेणेकरून तुम्हाला अशाच नवनवीन अपडेट्स आपल्या या चॅनलवरती पाहायला मिळतील.